तेलाच्या ते तोंड माझं माळ काढली बघा मी ती देवाची माळ काढली देवाची त्याला मी पिन बसवायचे काय ती लागणार गेलं पिन बसवायचे आता त्याच्यामुळं काढून टाकले म्हणलं जाऊ दे आता असं पण ते फोटो इथे पुसता येत नव्हते हो त्याच्यामुळं ते माळ असल्या ऐकलं ना तुम्ही आमच्यात इबिदाचा पट्टा वाढल्याच्या नंतर कसं बोलते वाण्याचे तेलाचे आहेत का म्हणून स्वामींचे आहेत का म्हणून त्याच्यामुळे आमच्यात जास्त करून इबिदाचा पट्टा वगैरे वडत नाहीत कुणी म्हणून पण मला ते एका ताईची ना सारखंच कमेंट यायची की तुम्ही विभूती का आवडत नाही विभूती का लावत नाही म्हणून सारखंच त्याच्यामुळे ना आणि असं पण आता रोज महादेवाच्या मंदिरात जाते मी आणि मंदिरात गेलं ना तर तिथं कपाळाला जर विभूती नाही लावली तर ती मला पूजा केल्यासारखंच नाही वाटत त्याच्यामुळे मी अगोदर कपाळाला विभूती लावते आणि नंतर पूजेला सुरुवात करते महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्याच्यामुळे आणि आले ना फक्त अर्धा तास माझ्या कपाळाला विभूती लावलेलं राहत असेल किती पण लावू दे अर्धा तास फक्त आणि मग लगेचच पुसून जाते कवाना मला माहिती पण होत नाही की कपाळाची पुसून गेली त्याच्यामुळे नंतर व्हिडिओमध्ये दिसत नाही मग त्या ताईला काय वाटतं की मी एवढ्या वेळेस त्यांना कमेंट करते पण ह्या माझं काय ऐकत नाहीत आणि लावत काय नाहीत त्याच्यामुळे त्यांनी आता कदाचित व्हिडिओमध्ये म्हणजे सांगायचं बंद केलं असेल आता नाही तर सारखं व्हिडिओमध्ये त्यांची कमेंट असायची सारखं कमेंट असायचे पण आता नाही त्या करत त्यांनी मग त्या कंटाळून गेल्या का माझ्या कपाळाला आता बघतायत त्याच्यामुळे गप्प बसलेत माहीत नाही आता पण करत होत्या सारखंच म्हणून तर आता बघा इथं सकाळी आज स्वयंपाक वगैरे काही करायचा नव्हता कारण माझा होता सोमवार आणि काकूपुरतीच एक भाकर करायची होती आणि शिवानीला आणि ह्यांना फक्त 2-2 चपात्या करायच्या होत्या त्याच्यामुळे आज स्वयंपाक काही जास्त नव्हता आणि मिरचू मेन म्हणलं तर मिरचू करायचं होतं आज आणि मिरचू म्हणलं ना आमच्यात एवढं आवडतं ना काकूला आणि त्यांचं तर सारखं असतं की मिरचू बघितली की माझ्या तोंडाला पाणी सुटतं मिरचू बघितलं की तोंडाला पाणी सुटतं बाकी भाजी वगैरे काहीच लागत नाही आणि काकूला पण मिरचू म्हणलं ना की मग भूक त्यांची कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे आज फक्त भाकर आणि मिरचू बनवायचं होतं आणि चपात्या तर मी अगोदर करून घेतल्या होत्या त्याच्यामुळे तर इथं बघा मिरच्या अगोदर भाजून घेतल्या होत्या मी आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मीठ टाकून घेतलं आणि ती मिरचू वाटायचं कसं तर तांब्यानं वाटायचं असं खलबत्त्यात अगर मिक्सरमध्ये वगैरे नाही वाटायचं तव्यातच डायरेक्ट तांब्यानं वाटायचं कारण काकू इतकं छान मिरचू करत होत्या ना खूप छान करत होत्या पण आता काकूच्या हाताखालचं काम विसरून गेले त्याच्यामुळे आता काही काकू करत नाहीत आता मीच करत असते मिरचू पण प्रत्येकाच्या हाताची चव वेगवेगळी असते जसं काकूचं जमत होतं ना मिरचू तसं माझं अजिबात जमत नाही माझं थोडाफार बदल होतोच पण तरी मी काकूसारखा करायचा प्रयत्न करते पण नाही होत काकूचं मिरचूचा एवढा छान वास यायचा ना भले तिखट असू द्या ते मिरच्या तेव्हा मिरच्या तिखट येत होत्या भरपूर आता येत नाहीत तशा आता मिरच्या खूप सपक येतात ककडीसारख्याच पण तेव्हा किती पण मिरचू तिखट असू द्या वासावरूनच ते मिरचं खाऊ वाटायचं एवढं छान म्हणजे लागत होतं मिरचूमध्ये काय नव्हतं येऊन जाऊन फक्त लसूण मीठच टाकायच्या काकू पण आणि मी पण तेवढेच टाकते पण माहीत नाही प्रत्येकाच्या हाताची चव वेगवेगळी असते त्याच्यामुळे मग आता मीच मिरचू करते बरेच दिवस झाला आता आणि तुम्हाला मगाशी म्हणलं की ह्या मिरचू म्हणलं ना तर आमच्यात कंट्रोल होत नाही जेवणाच्या बाबतीत कोणाला म्हणजे मला नाही आवडत जास्त त्यांना आणि काकूला दोघाला तरी तर मी भाकर करून घेतली आणि नंतर इथं मिरचू वाटते खूप वेळ वाटत होते कारण मिरच्या थोड्या कडक झाल्या होत्या आणि मऊ मिरच्या झाल्या ना तर लगेचच मिरच्या वाटून निघतात पण आज थोड्याशा कडक झाल्या त्याच्यामुळे वाटतच नव्हतं खूप वेळ गेला माझा मिरचू वाटण्यामध्येच आणि आज होती होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आधी खूप वेळ बोलले आणि नंतर तुम्हाला शुभेच्छा देते कारण माझ्या लक्षातच नाही आलं की हा होळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणून त्याच दिवशी एडिट करते पण तरी माझ्या लक्षात आलं नाही दुसरंच बोलत बसले मी तुम्हाला विभूताच्या पट्ट्याबद्दल आणि मला अजून एक कमेंट आली होती त्या ताईची कालच की तुम्ही म्हणजे किचन वाट्यावर झाडू मारत जाऊ नका म्हणून माझ्या लक्षात नाही आलं किचन वाट्यावर झाडू मारायचा नसतो म्हणून माहिती होतं मला तरी पण मी विसरून मारला होता चुकून म्हणून तर असो चला आता इथं माझी भाकर वगैरे झाली आणि इथं ना दुपारचा टाईम झाला होता आणि दुपारी आमच्या मिस्टरांना शेवयाचा भात खायचा होता तर त्यांना इतका आवडतो ना शेवया खूपच आवडतात दूध तूप टाकून त्याच्यामुळे मग इथं दुपारचं केलं होतं थोडंसं कारण आज होळी होती आणि होळीचा संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा राहिला होता अजून त्याच्यासाठी आणि इथं तुम्हाला तर माहिती आहे की वर्षाला शिवानी चिंचा फोडायला घेते तिला आवडतं स्वतः पैसे कमवायला पण आवडतं आणि असं काहीतरी घरी बसून काम करायला पण आवडतं त्याच्यामुळे ना ती बरेच कामं करते
म्हणजे केक बनवायचं झालं, मेहंदी काढायचं झालं, थ्रेडिंगचं झालं, पार्लरचं झालं, सगळे कामं करत असते कंटिन्यू. तिला नाद आहे त्याचा, त्याच्यामुळे तिनं चिंचा फोडायला घेतली होती. तर त्याचीच थोडीफार मदत म्हणून ह्यांनी पण बसले होते तिला सोलायला, कारण सध्या गाडी नाही आहे त्यांची, त्याच्यामुळे मग घरीच आहेत सध्या. चालू आहे बघायला दुसरीकडं, पण अजून काही मेळ लागलेला नाही आहे कुठला. तर आता इथं संध्याकाळचा टाईम झाला होता, संध्याकाळी बनवायचा होता स्वयंपाक. मग आज पुरण वगैरे काही घातलं नव्हतं, पण मान असतो होळी रे होळी आणि पुरणाची पोळी. पुरणाच्या पोळीचा मान असतो खरं तर आजच्या दिवशी, पण आमच्यात कोणी खात नाही पुरणाचा. आता खूप कंटाळा येऊन गेला आहे, कारण तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असलं आमच्यात पुरणपोळीशिवाय दुसरा शक्यतो स्वयंपाक नसतो जास्त करून. तर त्याच्यामुळे मग पुरणाच्या स्वयंपाकाची थोडीशी म्हणजे हायगाई केली होती. त्याच्यावरचं मला दुसरा काहीतरी गोड पदार्थ बनवू. आणि इतर बाजारातून गाजरं आणली होते बरेच, त्याच्यामुळे म्हणलं गाजराची भाजी म्हणजे गाजराचा हलवा आणि वांग्याची भाजी चपाती असं काहीतरी करता येईल वेगळं जरा. त्याच्यामुळे मग इथं छान असे गाजरं मी धुवून घेतले स्वच्छ, आणि नंतर ते खिसून घेतले, आणि नंतर गाजराचा हलवा बनवायला घेतला. म्हणजे काहीतरी गोड पदार्थ करण्याची म्हटलं, पुरणच घालावं असं काही नाही, आणि त्यांना पण पोळी नाही आवडत त्याच्यामुळे. तर इथं मी खोबरं खिसून घेतलं, म्हणजे गाजरं खिसून घेतले, खोबरंच खिसून आलं, गाजरं खिसून घेतले छान असे, आणि नंतर एका कढईमध्ये तूप टाकलं आणि त्या तुपामध्ये आधी हलवून घेतले, आणि दुसऱ्या गॅसवर लगेच इथं भाजी बनवायला चालू होती. माझी वांग्याची भाजी करायची होती इकडं, त्याच्यासाठी मग कांदा चिरून घेतला, टमाट्याची पेस्ट बनवली होती. तर कांदा छान असा कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि भाजून घेतला, आणि नंतर त्याच्यामध्ये टमाटी पेस्ट टाकली. तिकडं कांदा परतायला लागला आहे तोपर्यंत इकडं मी गाजराचा हलवा पण परतून घेतला. दोन्ही गॅसवर करायला लागलं ना तर फास्ट होतं त्याच्यामुळे. तर इकडं आता मी साखर टाकून घेतली, साखर आणि दूध दोन्ही टाकलं ना तर तिकडे भाजी पण शिजते आणि इकडे गाजराचा हलवा पण शिजतो, आणि गाजराला पण थोडा टाईम लागतो शिजायला, लगे होत नाही. त्याच्यामुळे मी दोन्हीकडं हे करून ठेवलं होतं, म्हणजेच शिजवायला ठेवलं होतं. आणि आता इथं टमाट्याची पेस्ट टाकून घेतली मी भाजी बनवण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये मग काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, सगळे मसाले, धने पावडर, जिरे पावडर वगैरे सगळे मसाले टाकून घेतले. आणि ते पण मंद गॅसवर होतं आणि हे पण मंद गॅसवर होतं, कारण दोन्ही पण जर गॅस फुल केले असते तर मग माझी धांदळ उडाली असती, इकडं पण आणि तिकडं पण जमलं नसतं. त्याच्यामुळे मग दोन्ही स्लो गॅसवर करायला चालू होतं, म्हणजे व्यवस्थित होतं. तर आता इथं मी काप आज बारीक करून घेतले होते वांग्याचे. मला जर वेळेसच मोठे तसे वांगे नको म्हणलं 4 भाग कट करायला, त्याच्यामुळे मग असेच आज कट करून घेतले होते. आणि आता इथं ड्रायफ्रूट्स टाकून घेतले, आणि थोडासा हे होता म्हणजे काय म्हणजे त्याला पेढा होता घरामध्ये, तर ते पेढा आणि ड्रायफ्रूट थोडेसे टाकून घेतले त्याच्यामध्ये. आणि आता इथं फायनली आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे, आणि आत्ता चालू होती माझी होळीची तयारी. तर इथे संध्याकाळचा टाईम झाला होता, आणि मला आता होळी म्हणजे होळी पेटवायची होती. त्याच्यासाठी ना गौऱ्याच भेटत नव्हत्या. लहानपणी ना इतके लेकरं हिंडायचे ना होळीसाठी, की म्हणजे एक झोळी बनवायची, आणि त्या झोळीमध्ये ताट आणि म्हणजे काय म्हणतात त्याला उंतनं वाजवीत लेकरं गल्लोगल्लीला हिंडायचे, आणि मग गौऱ्या सरपण वगैरे गोळा करायचे. पण आता तशी काही पद्धत राहिली नाही, तर गौऱ्या मिळणंच तर मुश्किल झालं आहे, कारण खेडगाव असून सुद्धा ना आमच्या नवऱ्यानं म्हणजे माझ्या नवऱ्यानं 3 घरी फिरून गौऱ्या गोळा केल्या होत्या. म्हणजे गौऱ्या कुठं भेटतील, गौऱ्या कुठं भेटतील, 2-4 घरी विचारलं तेव्हा कुठं एका घरी त्यांना हे 5 गौऱ्या भेटल्या होत्या छोट्या छोट्या, कारण त्याचा आज खूप मान असतो. आणि मला तेव्हा लहानपणीची आठवण आली, की म्हणलं लहानपणी किती लेकरं फिरत होते गल्लोगल्ली, तेव्हा कळायचं की आता होळी 2 दिवसावर आले म्हणून. पण आता तसं काहीच प्रथा राहिलेली नाही, आता स्वतःच सगळे करतात आता. तर तेव्हा ना म्हणजे वाजवत आले ना तर मग त्या लेकरांना द्यावं लागायचं थोडंफार सरपण, 2-4 लाकडं, गौऱ्या असं काहीतरी. पण आता तशी प्रथा राहिली नाही, सगळं मोडत चाललं आहे वरचेवर. तर इथं ना आमची होळी पेटवायच्या टायमाला नेमकं म्हणजे एक भैया आले होते जे आम्हाला चिंचा देतात. तर ते मागाचे आहेत, असं म्हणतात की मागाचे जेव्हा आपण काय म्हणजे देवदेव चालू असतं तर तेव्हा जर आले आणि त्यांच्या तोंडातून शुभ शब्द निघाला ना तर ते जास्त शुभ असतं आपल्यासाठी. आणि खरंच त्यांनी लगेचच म्हणले की जे पण तुमच्या मनात इच्छा चालू आहे आता सध्या, ते 100% ती इच्छा पूर्ण होणार. तेव्हा आम्हाला वाटलं ना
की खरंच असं कसं असेल देवाचं की आम्ही करायला लागलो आहे आणि त्याच टायमाला ते आले आणि असं बोलले. तेव्हा आम्हाला खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे नवल वाटलं की असं कसं म्हणले. मी नंतर यांना म्हणले की तुम्ही म्हणलात का त्यांना की आपली काय इच्छा आहे सध्या मनात चालू आहे तर ते बोलले की नाही माझी त्यांची भेट पण नाही झाली. मग ते कसे बोलले असे तर माहीत नाही. मग त्यांच्या तोंडातून देवानंच बोलले असतील तसं की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल लवकरच म्हणून माहीत नाही आता. तर असो चला असा होता आमचा होळीचा दिवस. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला व्हिडिओ सेंड करते. बाय.